काही जण म्हणतात की भारतामध्ये इतिहास लिहिला जात नव्हता. व्याख्या इतिहासाची ती इतकी सोपी आहे. ती व्याख्या 3 शब्दांची व्याख्या आहे. म्हणजे मी अशी पण माणसं बघितलेली आहेत की अशी बोटात सिगरेट धरून शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर उभारून सिगरेट ओढत ही समाधी कुणाची अशी विचारणारी माणसं मी बघितलेली. बापरे. एक व्यक्ती भेटला होता, वयाने खूप जास्त वयाचे होते आणि ते मला काय म्हणत होते का की स्वप्नील मी रायगडावर जात नाही. कारण मी पण 2000 पर्यंत अनुभवलेला जो रायगड होता ना, 2000 नंतर मला नाही दिसत आहे. मी नेहमी म्हणत आलेलो आहे आजपर्यंत की रायगड हा जगातला सगळ्यात मोठा लोहचुंबक आहे. लोक फिल्मला इतिहासच बघतात. कुठल्याही किल्ल्यावरती एक सूर्योदय आणि एक सूर्यास्त पाहिल्याशिवाय किल्ला अंतरंगात उतरत नाही. कधी कधी एखाद्या व्यक्तीला भीती पण वाटते की यार ह्या अशा गोष्टी माहिती व्हाव्या का लोकांना. इतिहास हा महाराष्ट्रीयन लोकांचा सर्वात आवडता विषय आणि आज आपण त्याविषयी बोलणार आहोत की इतिहास म्हणजे नक्की काय. आपल्याला इतिहासाचे वेगवेगळे पैलू असतात पण आपण ते सगळे लक्षात घेत नाही आणि ते लक्षात कसे घ्यायचे हे ह्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला माहीत होईल. तर आपले आज गेस्ट आहेत आपल्यासोबत, तर ते आपल्या ह्या बाबतीत गाईड करणार आहेत. तर सर आपलं इंट्रोडक्शन द्या ना आपल्या ऑडियन्सला, त्यांना लक्षात येईल की तुम्ही कोण आहात. नमस्कार, मी ॲडव्होकेट आनंद देशपांडे, व्यवसायाने वकील आहे. पण इतिहासाची आवड असल्यामुळं मी BCom झाल्यानंतर LLB झाल्यानंतर आवर्जून या क्षेत्रात काम करण्यासाठी म्हणून पुणे विद्यापीठातनं पदव्युत्तर इतिहासाचं शिक्षण घेतलं. MA इतिहास केलं आणि जवळजवळ गेली 37-38 वर्ष मी या सगळ्या इतिहासाच्या विषयामध्ये एक विद्यार्थी म्हणून काम करतो आहे. आणि ते करत असताना वैयक्तिक याच्यामध्ये गेली जवळजवळ 30-1 वर्ष तरी मी या सगळ्या याच्यामध्ये जाणता राजामध्ये काम करत होतो. त्याच्यानंतर शिवराज अष्टकमध्ये रिसोर्स पर्सन म्हणून काम करत होतो. असा एक थोडासा हा विषय सगळा आवडीचा असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये काम करत असताना त्या प्रत्येक गोष्टीचा एक वकील असल्यामुळं, मुळाशी जायची सवय असल्यामुळं त्या इतिहास या विषयाचाच एक थोडासा मागोवा घ्यायचा या निमित्ताने प्रयत्न केलेला आहे. तो आज आम्ही आमच्या दोघांच्या चर्चेतनं कसा उलगडता येतोय ते आपण सगळेजण पाहूया. बरोबर सर, खूप चांगला अनुभव आहे तुमचा. आणि पहिलं तर सर मला ना इतिहास हा जो शब्द आहे, अनेकांनी इतिहास 4थीपासून 3रीपासून वाचलेला असतो पण कुठेच त्यांना माहिती नसते की इतिहास ह्या शब्दाचा अर्थ काय. तर तो जाणून घ्यायचा होता. इतिहास तसं म्हटलं तर खूप व्यापक संकल्पना आहे. कारण समजायला सोपी पण उमजायला अवघड. समज आणि उमजमध्ये खूप फरक आहे. बरोबर. तर समजायला ती सोपी आहे पण उमजायला अवघड आहे. कारण गेल्या अनेक वर्षांचा आपल्या देशाचा जो इतिहास आहे त्या इतिहासाकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की आपण जगातली एकमेव अशी संस्कृती आहोत की जिला कमीत कमी एक 10-15 हजार वर्षांचा किंवा 20-1 हजार वर्षांचा तरी इतिहास आहे. बरोबर. त्यातला प्रकाशात किती आहे, अंधारात किती आहे, हा भाग वेगळा. हो. पण तरीसुद्धा ती एक संकल्पना. आणि सगळ्यात सोपं समजायला काय असेल तर आत्ता मी बोलत असतानाचा जो क्षण आहे तो एका पुढच्या क्षणानंतर तो इतिहास होणार आहे. त्यामुळं इतिहास, वर्तमान आणि भविष्य याच्यामधलं अंतर हे इतकं लहान आहे, इतकं छोटंसं आहे की प्रत्येक क्षणानंतर बदलणारा प्रत्येक आधीचा क्षण इतिहास होतो, चालू क्षण वर्तमान असतं आणि त्याच्या पुढचा क्षण हा भविष्य असतो. त्यामुळे इतिहासाला भविष्यापासून किंवा इतिहासाला वर्तमानापासून वेगळं काढता येत नाही. आणि जसा पहिला मजला बांधल्याशिवाय दुसरा बांधता येत नाही, दुसरा बांधल्याशिवाय तिसरा बांधता येत नाही, तसं त्या प्रत्येक घडणाऱ्या भविष्याचा, चालू असणाऱ्या वर्तमानाचा इतिहास हा पाया असतो. बरोबर. आपल्याकडं माझ्या अंदाजाने एक कविता आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊनी ना नाचा. ओके. हा, करा पदस्थल त्याचे आणिक चढूनी त्यावरी भविष्य वाचा. ओके. आता हे म्हणण्याच्या पाठीमागचा जो कवीचा उद्देश आहे तो उद्देश नेमका आपण उलटा घेतो. म्हणजे त्याला म्हणायचं आहे की हे सगळं ओझं तुम्ही डोक्यावर घेऊन नाचत बसण्यापेक्षा खाली त्याच्यावरती चढून म्हणजे त्याचा पाया तयार करून त्याच्यावरती तुम्ही भविष्याकडे बघा. म्हणून मग आपणच जर म्हणायचं झालं तर आपण काय म्हणू शकतो की जेव्हा आपण हा सगळा इतिहास समजून घेतो किंवा आपल्याला याची एक दृष्टी येते त्यावेळेला आपण काय म्हणू शकतो, इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा. हां, आणि मग करा पदस्थल त्याचे आणि चढूनही त्यावरी भविष्य वाचा. कुठलीही इमारत असू दे, मग ती व्यक्तिमत्वाची असू दे, राष्ट्राची असू दे, समाजाची असू दे, कोणाचीही इमारत असू दे, ती भरभक्कम पायाशिवाय उभी राहू शकत नाही. बरोबर. त्यामुळे इतिहास हा तुमचा या सगळ्या व्यक्तिमत्वाचा, समाजाचा, इतिहासाचा, देशाचा हा पाया आहे. तो जेवढा भरभक्कम, चांगला आणि तो नुसता चांगला असून चालत नाही, तुम्हाला तो माहीत असावा लागतो. हो. हां, तर तुमचे भविष्याचे इमले तुम्ही त्याच्यावरती बांधू शकता.
तुम्हाला माहीत नसलेल्या, तुम्हाला ज्ञात नसलेल्या कुठल्याही भुसभुशीत जमिनीवरती तुम्ही जर तुमचे भविष्याचे इमले बांधायला गेलात तर ते आज न उद्या कोसळणार हे निश्चित. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून इतिहास ही संकल्पना तशी खूप जवळची, दैनंदिन आपल्या व्यक्तिमत्वाशी संबंधित असलेली, पण थोडीफार भावनेच्या भरात दुर्लक्ष झालेली आहे अशी आपण समजूयात. अनेक व्याख्या आहेत, त्या व्याख्यांच्या विषयी आपण बोलूच इतिहासाविषयी, पण मला सगळ्यात आवडलेली जी व्याख्या आहे इतिहासाची ती इतकी सोपी आहे. ती व्याख्या 3 शब्दांची व्याख्या आहे. इति ह आसहा, म्हणजे हे असं आहे. मग आपल्याला एक इंग्लिशमधला हे आता हे असं आहे हे पटकन समजणार नाही म्हणून त्याला इंग्लिश शब्दाची जोडत होतं. ॲज इज व्हेअर इज म्हणतो आपण, म्हणजे जे जसं आहे तसं. हां, तसं जे जसं घडलं आहे ते तसं ज्याच्यामध्ये वर्णन केलेलं असतं तो इतिहास असतो. मी एक अर्ध्या तासापूर्वी डेक्कनला होतो, हा आता माझा इतिहास झाला. इतका तो इतिहास, वर्तमान आणि भविष्य हे जवळच असतं. त्यामुळं प्रत्येकालाच, प्रत्येकाच्या आयुष्याला, समाजाच्या आयुष्याला, राष्ट्राच्या आयुष्याला इतिहास हे न टाळता येण्यासारखं एक भक्कम पाठबळ देणारी पृष्ठभूमी आहे असं आपण म्हणू शकतो. तर इतिहास जर सर बघितला तर काही जण म्हणतात की भारतामध्ये इतिहास लिहिला जात नव्हता, भारतामध्ये इतिहास खूप नंतर लिहिला गेला होता. तर मग मी तुमचं पुस्तक जेव्हा वाचलं त्यामध्ये एक व्यासांचा पण संदर्भ दिला होता तुम्ही, तर तो काय, तो सांगू शकता का आपल्या ऑडियन्सला? व्यासांनी महाभारताच्या सुरुवातीला एक खूप छान व्याख्या दिली इतिहासाची. ओके. इतिहास प्रदीपेन मोहावर्ण घातिना म्हणून पूर्ण ती व्याख्या जी आहे त्या व्याख्याचा अर्थ असा आहे की ते असं म्हणतात की इतिहास ही एक मशाल आहे आणि ती तुमच्या घडून गेलेल्या सगळ्या कालखंडावरती नेमका प्रकाश टाकते. ओके. आणि त्यात तुम्हाला मग तुमच्या परंपरा, तुमच्या रूढी, तुमची संस्कृती, तुमचे असले होऊन गेलेले राजे यांची कर्तृत्व या सगळ्यावरती त्या इतिहासाच्या मशालीने प्रकाश पडतो. ओके. असं व्यासाने म्हणलेलं आहे. आता ते ज्या कालखंडामध्ये व्यासाने म्हणलेले, महाभारताचा कालखंडच मुळात 5,500 वर्षापूर्वीचा आहे. त्यामुळे त्या कालखंडामध्ये जो एक समाजाच्या सामाजिक रचनेचा, राजकीय रचनेचा जो भाग होता त्याच्याप्रमाणे ती व्याख्या एकदम उत्तम आहे की जे काय घडत आलेलं आहे त्या घडत असलेल्या ह्याच्याप्रमाणे. पण खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं ना तर आणखीन एक व्याख्या आहे, त्याच्यावरती मी थोडंसं शेवटी येईन. पण मी असं म्हणेन की ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये इतिहासाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून, व्याख्येच्या दृष्टिकोनातून आपण विचार करत असताना मला असं वाटतं की व्यासाने जे वर्णन केलं ते त्या तत्कालीन कालखंडाला जरी लागू असलं तरी पुढच्या कालखंडामध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने भारतामध्ये इतिहासाचा अभ्यास सुरू झाला, दुर्दैवाने त्या अभ्यासाला परदेशी लोकांनी सुरुवात केली. पण त्यांना सुद्धा क्षणभर असं कळेना की नेमकं या मंडळींच्या हे जे लिखाण आहे, मग त्याच्यात उपनिषद आहेत, वेद आहेत, रामायण आहे, महाभारत आहे, कृष्णावरचं जे असलेलं महाकाव्य आहे ते आहे, भागवत आहे, या सगळ्यांच्या मधनं जे वर्णन केलेलं आहे त्या वर्णनाचं स्वरूप लक्षात घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्याकडची जी इतिहासाची पद्धती आहे तसं तर ते काहीच नाही आहे. मग त्यांचं पहिलं स्टेटमेंट आलं की यांच्याकडे इतिहास लेखनाची परंपराच नाही आणि आपण तेच घट्ट धरून बसलो. पण नंतर त्यांनीच अभ्यास केल्यानंतर पुढच्या म्हणजे त्यांनी अभ्यासाला सुरुवात करत असताना जे स्टेटमेंट केलं त्या स्टेटमेंटवरतीच आम्ही चिटकून राहिलो. पण नंतर त्यांनी अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर, अभ्यास पूर्ण केल्यानंतर ते या मताला आले. ते मत जास्त महत्त्वाचं आहे की ते त्याच्यामध्ये असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये 2-3 महत्त्वाच्या इतिहासकारांची नावं आहेत जी मी माझ्या पुस्तकामध्ये नमूद केलेली आहेत. ते दोघंही असं म्हणतात याच्यामध्ये की भारतीय इतिहासाचा विचार केला तर ह्याच्यानंतर हा राजा होऊन गेला, त्याच्यानंतर तो राजा होऊन गेला, याही पेक्षा ही जी मंडळी आहेत इतिहासाचं लिखाण करणारी किंवा इतिहासाच्या बद्दल बोलणारी, इतिहास जाणून घेणारी, या माणसांना लौकिक अर्थाने कुणानंतर कोण होऊन गेलं आणि कुणानंतर कोण होऊन गेले ह्याच्यापेक्षा सुद्धा तत्कालीन समाज रचनेमध्ये नैतिक मूल्य काय होती, तत्कालीन समाज रचनेची व्यवस्था काय होती, लोकांच्या एकमेकांबद्दलच्या ज्या काय आस्था होत्या त्या आस्था काय होत्या, किंबहुना तत्कालीन विचार प्रवर्तक जो भाग होता त्याच्यावरती या लोकांचा फोकस जास्त आहे आणि ते बाकीच्या तपशिलामध्ये जात नाहीत. आणि मग ह्याचा जर एकत्रित विचार केला तर आपल्याला असं लक्षात येते की अरे आपली ही सगळी जी पुस्तकं आहेत ना त्याच्यामध्ये तत्कालीन समाज रचना, तत्कालीन तत्व, तत्कालीन नीतिमूल्य, तत्कालीन संस्कृती, तत्कालीन परंपरा याचं वर्णन जास्त आहे. आणि मग ते त्यांच्या ह्याला मॅच होतं. म्हणून त्या दोघांनीही जेव्हा आपल्या इतिहासाच्या अभ्यासाला सुरुवात केली ती एकाने तर गरुड पुराणापासून का ह्याच्यापासून भागवत पुराणापासून केलेली आहे आणि एकाने तर उपनिषदांच्यापासून केलेली आहे.
म्हणजे त्यांच्याही असं लक्षात आलं की ही सगळी जी पुस्तकं आहेत ना, ही सगळी पुस्तकं या त्या कालखंडांच्या लोकांच्या विचारसरणीचा प्रभाव त्याच्यावरती आहे आणि त्यांना बाकीच्या तपशिलात रस नाही आहे. त्यांना रस आहे तो तत्कालीन समाज रचनेच्या नीतिमूल्यांच्या मध्ये रस आहे. त्यांच्या आध्यात्मिक परंपरा काय आहेत याच्याकडे रस आहे. आणि हे सगळं लक्षात घेतल्यानंतर मग त्यांनी असं लक्षात घेतलं की अरे यांचा इतिहास प्रचंड मोठा आहे, तो अनेक वर्ष मागे जातो. मग त्या पातळीवरती आपण आता त्याचे जे अभ्यास करते म्हणून स्वतःला म्हणून घेतो की आम्ही त्याचे अगदी ज्याला आपण म्हणू अॅनालिटिकल प्रोसेसमध्ये अभ्यास करणारे जे आम्ही आता इतिहास संशोधक म्हणतो स्वतःला, त्यांच्या असं लक्षात आलं की अरे आमचा धर्म, आमची इतिहासाची संकल्पना हे सगळंच गेल्या 2000 वर्षात बसतंय आणि यांचं तर काहीच्या काही पाठीमागं जात आहे. मग हे असं जर झालं तर अडचणीचं होईल. म्हणून मग त्यांनी काय केलं, त्यांनी हे सगळं असं कॉम्पॅक्ट केलं आणि वेदांपासूनचा सुद्धा सगळा कालखंड 2500 वर्षातच कसा बसवता येईल असा त्यांनी तो बसून चिमटून टाकला सगळा असा. त्यामुळं ती जी एक संकल्पना आपल्याकडे निर्माण झाली की आमच्याकडे इतिहास लेखनाची परंपराच नव्हती, तर ती मूलतः चुकीची आहे. आमच्याकडे इतिहास लेखनाची परंपरा फार पूर्वीपासून आहे. किंबहुना तुम्ही आत्ता विचारलं तसं त्याला माझं उत्तर असं आहे की आपल्याकडे व्यास सुद्धा एकच होते अशी संकल्पना नाही आहे. अनेक व्यास होऊन गेलेले आहेत आणि त्या व्यासांनी जे लिहिलेला वेळोवेळचा इतिहास आहे तो सांगण्याची सर्वसामान्यांना तो सांगण्याची जी परंपरा होती ती सूतांच्या मार्फत होती. तर ती परंपरा सांगणारे, तो इतिहास सांगणारे सूत परंपरा पण वेगळी आहे. त्यामुळं आमच्याकडे इतिहास लेखनाची परंपरा नव्हती हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. आमच्याकडे इतिहास लेखनाची परंपरा होती, तिचं स्वरूप मात्र आमच्या संस्कृतीला साजेसं आणि पुढच्या कालखंडातील लोकांना त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणारं अशा पद्धतीचं स्वरूप होतं. त्यांच्या पद्धतीचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये आध्यात्मिक आणि या सगळ्या गोष्टींच्या मध्ये सांगणाऱ्या परंपरेसारखं काही नसल्यामुळं त्यांनी फक्त तपशील लिहिले. म्हणजे 7व्या लुईस नंतर 8वा लुईस जन्माला आला, 9व्या एडवर्ड नंतर 10वा एडवर्ड जन्माला आला. एवढंच त्यांच्या इतिहासाची संकल्पना तेवढीच आहे. आणि ते जेव्हा म्हणजे मला त्यांना नावं ठेवायची नाही आहेत. माणूस ज्या वातावरणामध्ये आणि ज्या सामाजिक परिस्थितीमध्ये वाढतो त्याचा एक त्याच्यावरती संस्कार असतो. त्या संस्कारांना अनुषंगिक असेल पद्धतीने तो काम करतो. त्यामुळे ते काम जे आहे ते कुणाचं वाईट आणि कुणाचं चांगलं असं आपण मानायचं काही कारण नाही. पण ज्या गोष्टीचा जो अभ्यासाचा विषय आहे आमच्या बाबतीमध्ये जे सब्जेक्ट मॅटर आहे ना त्याचा अभ्यास करत असताना ते त्याच्या अंगाने अभ्यास केला पाहिजे. त्यामुळं आता आपल्याला ती महानुभाव पंथातली कथा मला फार आवडते. की ते 6 आंधळे आले आणि त्यांनी एक हत्ती पाहिला, मग एकाच्या हातात पाय लागला, एकाच्या हातात शेपूट लागले, एकाच्या हातात पोट लागलं. मग ज्याला पोट लागलं तो म्हणला हत्ती भिंतीसारखा आहे, ज्याला शेपूट लागला तो म्हणला हत्ती झाडूसारखा आहे, ज्याचा हातात पाय लागला तो म्हणला हत्ती खांबासारखा आहे. मग तो जो त्यांनी फार तिथं सुंदर वर्णन केलेलं आहे ते स्वामी चक्रधरांनी. ते म्हणाले एक डोळसू आला आणि त्यांना सांगितलं की तुमच्यापुरतं तुमच्या स्पर्शापुरतं तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण हे सगळं मिळून एक हत्ती होतो. तुमच्या संकल्पना तुमच्यापुरत्या बरोबर आहेत कारण तुम्हाला बाकीचे दिसत नाहीये. तसं आमच्या इतिहासाचा अभ्यास ज्यांनी केला त्यांनी तो जो पार्ट बघितला तो म्हणला हे एवढंच आहे, हे खांबाच आहे, ही भिंतच आहे, हा झाडूच आहे. तर ते तसं नाही आहे. हे सगळं मिळून जे एक विराट स्वरूप उभं राहतं ना तो आपला इतिहास आहे. तर तो जाणून घ्यायचा असेल तर त्या सगळ्याचा एकत्रित अभ्यास करावा लागतो. आणि हे आमच्या लोकांनी पूर्वी काळी सांगितलेलं होतं. म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की इतिहास म्हणजे मी इतिहास हा कसं म्हणतो की जे घडून गेलेलं आहे ना ते सगळ्यात अडचण काय येते की तो जो लिहिणारा माणूस आहे ना त्याच्यावरती बरंचसं अवलंबून असतं. इतिहास हा म्हणत असताना जे जसं घडलंय तसंच्या तसं त्यांनी लिहिलेलं असलं तर तो इतिहास होतो. पण त्याच्यावरती त्यांनी जर काही कॉमेंट केली स्वतःची तर ते मतप्रदर्शन होतं, ते त्याला इतिहासाचं स्वरूप राहत नाही. असा एक त्याच्यातला मोठा भाग आहे. त्याच्यामुळे तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आमच्याकडे इतिहास लेखनाची परंपरा नव्हती अशी नाही. आमच्याकडे इतिहास लेखनाची परंपरा निश्चितपणे होती. त्याचं स्वरूप आहे, त्याची व्याख्या आहे. आपल्या पुढच्या चर्चेमध्ये मी त्याच्यात सगळ्यात सर्वमान्य असलेली आणि पुढच्याही काळामध्ये जी आपण लक्षात घेतली पाहिजे अशी एक व्याख्या सांगेन. तर सर मग तुम्ही पण सांगितलं की तुम्ही पुरंदरे सरांसोबत होता, तर मग त्यांची इतिहासाची व्याख्या काय किंवा त्यांनी कसं सांगितलंय इतिहास? छान प्रश्न आहे. आजपर्यंत कोणी विचारलं नाही. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वामध्ये मुळात एक विद्यार्थी दडलेला होता. ओके. त्यामुळं त्यांच्या
अभ्यासाच्या पद्धतीमध्ये एक आपल्याला जो भाव दिसून येतो त्याच्यात त्यांनी, मला असं वाटतं की त्यांनी फार सुरुवातीला ठरवून घेतलं की आपल्याला आपला जो विषय आहे तो शिवाजी महाराजांच्या पुरताच केंद्रित ठेवायचा आहे. ओके. हां, म्हणजे मी एवढी वर्ष त्यांच्याबरोबरती होतो, मी हे पाहिलं की पार रामायण महाभारतापासून ते दुसऱ्या महायुद्धापर्यंत या सगळ्या घडलेल्या घटनांचा नावनिशिवार, गावानिशी सगळा तपशील तारीखवार त्यांना पाठ होता. ओके. म्हणजे ते दुसऱ्या महायुद्धातल्या तारखासुद्धा भटाभटाभटा सांगायचे. ओके. मग मी एकदा त्यांना प्रश्न विचारला होता, मी त्यांची मुलाखत घेतली होती त्यावेळेला, की मी त्यांना म्हटलं की तुमचा स्पेक्ट्रम एवढा प्रचंड मोठा आहे, तर तुम्ही फक्त शिवचरित्रावरतीच फोकस का करता, तुम्ही बाकीच्या गोष्टी का नाही सांगत? तर ते म्हणाले, एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की कुठल्याही बाबतीमध्ये जे प्रतिपादन आहे ना, ते प्रतिपादन करत असताना मी माझी एक विचारधारा आणि माझं एक उद्देश ठरवून घेतलं पाहिजे. म्हणून त्यांच्या शिवचरित्राची जी पहिली प्रस्तावना आहे, त्याच्यामध्ये त्यांनी फार स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज एक प्रेरक व्यक्तिमत्व, या दृष्टिकोनातनंच मी हे सगळं लिहिलेलं आहे. माझा अभ्यास मी त्या दृष्टिकोनातनं मांडलेला आहे. माझ्या विचारांची दिशा मी शिवाजी महाराजांच्या प्रती मर्यादित ठेवलेली आहे. त्यामुळं आपल्याला असं लक्षात येतं की संपूर्ण बाबासाहेबांच्या लिखाणामधनं, वक्तृत्वामधनं, आमच्या नाटकामधनं, सगळीकडनं आपल्याला ते एकच गोष्ट सांगायचा प्रयत्न करतात की एक अत्यंत आदर्श असं छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्वाचं जे चित्रण आपल्याला दिसतं, त्याच्यातनं आपल्याला असं लक्षात येतं की शिवाजी महाराज एक राष्ट्रनिर्माता, या दृष्टिकोनातनं त्यांनी हे सगळं मांडलेलं आहे. महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा जो उत्तुंग आदर्श आहे, त्याचे आदर्श पुढच्या पिढीला पोहोचण्यासाठी आणि ते कुठल्या स्वरूपात पोहोचवायचे आहेत, तर ते त्याच्यामध्ये महाराजांनी जे व्यक्तिमत्व निर्माणाचं आणि राष्ट्र निर्माणाचं, राष्ट्रीय, त्यांनी वापरलेला शब्द फार छान आहे, राष्ट्रीय चारित्र्य निर्माणाचं जे काम महाराजांनी केलं ते त्यांना पुढच्या कालखंडामध्ये लोकांच्या समोर ठेवायचं होतं. त्यामुळे बाबासाहेबांची जी भूमिका आहे ही शिवाजी महाराज एक प्रेरक व्यक्तिमत्व अशी त्यांनी पहिल्या त्यांच्या प्रस्तावनेत मांडल्याप्रमाणेच आहे आणि शेवटपर्यंत ते त्याच पद्धतीने त्याच्याकडे पाहत राहिले. बरोबर आहे. आणि मग सर, आता हे झालं इतिहासाचं, पण आता काही तर महाराजांविषयी पण लोक कादंबरी वगैरे लिहितात. तर अनेक जी लोक आहेत ते म्हणतात की जो कादंबरी वाचतो तो काय इतिहासचा जाणकार नाही आहे किंवा तो व्यक्ती बरोबर वाचत नाही आहे, त्यांनी खरं तर रेफरन्सेस, इतिहास खरा वाचावा. नाही, असं आपण समजू नये, कारण सब घोडे 12% असं नसतं. ज्याची त्याची आवड आहे. आणि मी माझ्या त्या पुस्तकामध्ये वर्णन केलेलं आहे की इतिहासाची जी अभिव्यक्ती आहे की नाही, व्यक्त होण्याची जी पद्धत आहे, त्या अभिव्यक्तीमध्ये दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. एक संशोधनात्मक अभिव्यक्ती आहे आणि एक ललित प्रकारची अभिव्यक्ती आहे. ओके. संशोधनात्मक अभिव्यक्ती कोणाची आहे, तर ती इतिहास संशोधकांची आहे. मग त्याच्यात राजवाडे असतील, सरदेसाई असतील, आणखीन घ खरे असतील, पूर्वीच्या काळातली आणखीन बरीचशी मंडळी आहेत आपल्याकडची, यमुनाथ सरकार असतील, सेतू माधवराव पगडी असतील, ही सगळी संशोधक मंडळी आहेत. यांची जी अभिव्यक्ती आहे ना, ती एका प्रोसेसमधनं आलेली आहे. त्याला पुरावे, आधार, त्याचा तर्क, त्याच्यानंतर आलेला त्याचा उपसंहार, असं एक जी इतिहास मांडणीची जी एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमधनं अभिव्यक्त होणं येते. हे प्रत्येकाला जमतं का, तर नाही, त्याच्यासाठी आयुष्य घालवावं लागतं. आणि एवढी आयुष्य आपल्यापाशी आपल्याकडे एकच आयुष्य आहे आणि त्या आयुष्यामध्ये आपल्याला 50 गोष्टी करायच्या असतात. त्यांनी एक ठरवून घेतले की आपल्याला या आयुष्यामध्ये एवढंच करायचं. त्यामुळे ती माणसं अक्षरशः समर्पण वृत्तीने तेवढंच करत राहिली. आपल्याला आयुष्यात 10 गोष्टी करायच्या असतात. मग त्याच्यात मला लिहिता येतं, मला कविता करता येतात, मला एखादा चांगला सिनेमा काढता येऊ शकतो, माझी एक दृष्टी एखाद्या गोष्टीकडे बघण्याची चित्रकलेच्या माध्यमातून होऊ शकते. त्यामुळे मग ही जी अभिव्यक्ती आहे ना, ती ललित कलेतली अभिव्यक्ती आहे. मग ती अभिव्यक्ती व्यक्त होत असताना ती त्या माणसाची स्वतंत्र असलेली प्रज्ञा, त्या माणसाचा असलेला विचार, त्या माणसाची असलेली माहिती, हे सगळं घेऊन ती जन्माला येते. आणि मुळात झालंय काय की आपल्याकडं, मी आत्ता मागापासून जे सांगतोय की इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला परफेक्ट नसल्यामुळं जी माहिती घेऊन ती माणसं काम करतात, त्या माहितीवरती त्यांची कलाकृती निर्माण होते. मग ती माहिती त्यांनी ऑथेंटिक घेतली आहे का हिअरसे एव्हिडन्समधनं घेतली आहे, ते आपल्याला काही माहीत असत नाही. बरं, जी माहिती त्यांना मिळते
त्या माहितीचं पृथक्करण ते काय पद्धतीने करतात ह्याची आपल्याला कल्पना नसते. त्या पृथक्करणावरती ते त्यांच्या विचारांचा जो काही पगडा त्याच्यामध्ये बसवतात, या सगळ्या गोष्टी करण्याच्या मध्ये आता समजा आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ की छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही चित्र उपलब्ध आहेत समकालीन, आता त्या समकालीन चित्रांच्या मध्ये बऱ्यापैकी चित्र ही सगळी पोर्ट्रेट स्वरूपाची आहेत, म्हणजे हाफ स्वरूपाची आहेत, अशी एकीकडे पाहतानाची आहेत. एखाद दुसरं चित्र बाबासाहेबांनी सांगितल्यासारखी ती समोरनं काढलेलं आहे, बाकी सगळी एकतर इकडे पाहताना किंवा एक इकडे पाहताना अशी चित्र आहेत. आता आपण एकदम लेटेस्ट उदाहरण घेऊ. असं एखादं चित्र घेऊन आमचा आत्ता AIचा आर्टिस्ट जेव्हा काम करायला बसेल तेव्हा तो काय करेल, तो पूर्ण चित्र दाखवेल ना AIच्या साहाय्याने. मग तो हातातली तलवार दाखवेल, पूर्ण हात दाखवेल, पाय दाखवेल, अंगावरचे सगळे कपडे दाखवेल. मग हे सगळं दाखवत असताना तो ज्या सगळ्या गोष्टींची म्हणजेच काय, तो सवलत घेतो. क्रिएटिव्ह फ्रीडम म्हणतो आपण त्याला. हां, तो जो क्रिएटिव्ह फ्रीडम तो घेतो की नाही, त्या क्रिएटिव्ह फ्रीडमच्यामुळं ती बऱ्याच वेळेला ती जे काय मुळातलं आहे ते आणखीन चांगल्या पद्धतीने लोकांच्यापर्यंत पोहोचतं. आता कादंबरीमध्ये एखाद्या वेळेला मला जर समजा एक 4 तपशील सापडले, आता त्या तपशिलांचे ते तपशील कसे असतात, हे तपशील असतात ते एका बिंदूसारखे असतात. म्हणजे रांगोळी काढताना आपण जसे ठिपके देतो की नाही, त्या ठिपक्यांसारखे ते तपशील असतात. बरोबर. हा, मग नुसते ठिपके ही रांगोळी होऊ शकते का, ते जोडावं लागतील ना कुठंतरी. बरं, ते जोडल्यानंतर एक त्रिमितीय भौगोलिक आकृती तयार होते. मग त्याच्यातला जो चित्रकार असतो तो त्याच्यामध्ये रंग भरतो परत. हा, मग त्याच्यामध्ये तो एक जण एखादाच रंगात रंगेल, काही जण 10 रंग घेऊन बसेल, त्याच्या आवडीचे रंग भरेल तो. मग ते सगळं मिळून जे तयार होईल ना, ते त्याचं व्यक्तिमत्व आहे किंवा ती त्याची अभिव्यक्ती आहे. मग त्याच्यामध्ये तो फ्रीडम घेणार की नाही, तर घेणार. हा बिंदू या बिंदूला जोडायच्या ऐवजी तो हा बिंदू या बिंदूला जोडेल, हे क्रिएटिव्ह फ्रीडम आहे. त्यामुळं आपण त्याचा विचार करत असताना त्या रांगोळीचा म्हणून एकूण देखणेपणा किती आहे याचाच विचार करावा आपण. त्याचा क्रिएटिव्ह फ्रीडम त्यांनी जो घेतलेला आहे हे आपण पहिल्यांदा मान्य करावं आणि मग त्याच्याकडे बघावं. आपण गडबड काय करतो नेमकं, की आपण त्या क्रिएटिव्ह फ्रीडमकडे पाहत असताना सुद्धा कादंबरी असू दे, कविता असू दे, कथा असू दे, सिनेमा असू दे, नाटक असू दे, त्याची जी कसोटी आहे घासून बघायची, ती कसोटी आपण दुर्दैवाने संशोधनात्मक कसोटीवरती हे घासून बघतो. तर ते तसं नाही ना. म्हणजे सोन्याची कसोटी घासायची तर तुम्हाला तो एक ठराविक पद्धतीचा दगडच पाहिजे. हा, तुम्ही ते लाकडावर घासून बघायला लागला तर ते कस कळणारच नाही तुम्हाला. तसं ह्या अभिव्यक्तीमध्ये ज्यांनी फ्रीडम घेतलेलं आहे, क्रिएटिव्ह फ्रीडम, त्याच्याकडे बघत असताना ते कलाकृती म्हणून बघितलं पाहिजे. त्याच्याकडे इतिहास बघून म्हणून बघायची गरज नाही. आपला घोळ तिथं होतोय सध्या. आपण या सगळ्या कलात्मक गोष्टींच्याकडं इतिहास म्हणून बघायला जातो आणि मग आमच्या असं लक्षात येतं की अरे हे मला आवडत नाही, मग हे का घेतलं. अरे पण ते त्याच्या आवडीचं आहे ना, तू सोडून दे. तर या पद्धतीने कलाकृती एक कलाकृती म्हणून बघितली पाहिजे. त्याला इतिहासाचं लेबल त्याला चिकटवायची गरज नाही. बरं, तू मान्य करत असतो ना, त्याने आपण कुठलाही सिनेमा बघायला जावा किंवा काही जावा, एक सेकंदाचा डिस्क्लेमर येऊन जातो. हा, त्याच्यामध्ये त्यांनी सगळं म्हणून टाकलेलं असतं की हे माझं नाहीच, म्हणजे हे माझं नाही आहे एवढंच म्हणणं शिल्लक ठेवलेलं असतं फक्त. बाकी सगळं म्हणून टाकलेलं असतं त्याच्यामध्ये. मी ऍड केलंय मनोरंजनासाठी. मग आपण त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून बघावं. आपण त्याच्याकडे, आपल्याला जर खरोखर इतिहासाचा अभ्यास करायचा असेल, आपल्याला जर खरोखर इतिहासाकडं त्या दृष्टिकोनातून बघायचं असेल, तर आपण मग मूळ ग्रंथांच्याकडे वळलं पाहिजे. जे संदर्भ ग्रंथ आहेत त्याच्याकडे वळलं पाहिजे आणि त्या संदर्भ ग्रंथांच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला अनेक पुराव्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि मग आपलं स्वतःचं एक स्वतंत्र मत आपल्याला तयार केलं पाहिजे. दुसऱ्याने केलेल्या कामावर, म्हणजे त्यांनी जी काय रांगोळी काढलेली आहे, मगाशी मी उदाहरण दिल्यासारखं, त्या रांगोळीच्या तिथं तो गेले 3 दिवस नाही, 30 दिवस नाही, 3 वर्ष नाही, 30 वर्ष ते सगळं ती रांगोळी काढतोय. आम्ही करत काहीच नाही, आम्ही फक्त हाताची घडी घालून तिथं जाऊन उभा राहतो. त्याच्याऐवजी तो पिवळा चांगला दिसला असता, ह्याच्याऐवजी हा हिरवा चांगला अरे त्याचं त्याला करू दे ना, काय करायचं ते. त्यामुळे ह्या बघण्याच्या दृष्टिकोनातले जे फरक आहेत ते फरक आपण नीट लक्षात घेतले पाहिजेत. कलाकृती ही कलाकृती म्हणून पाहिली पाहिजे. त्याला इतिहास समजायचं चूक आपण करायची काही कारण नाही. बरोबर. साऊथची फिल्म बघतो आपण, गाड्या उडतात, हिरो आपल्याला माहिती आहे ते खोटं आहे. आपण करतो का बाहेर जाऊन गाडी पकडायला बघूया, किंवा मी जिम करतो, माझी बॉडी अशी होईल आणि मी पण तसं करेन. एक्झॅक्टली. म्हणजे शेवटी दैनंदिन वास्तव
आणि कल्पनाशक्ती ह्याच्यामध्ये प्रचंड फरक असतो. वास्तवातला जमिनीवर उभा असलेला माणूस क्षणामध्ये इंद्रधनुष्याला सुद्धा जाऊन एखादा फुगा बांधू शकतो. हा, पण ती कल्पनाशक्तीच आहे ना, त्याच्यामध्ये वस्तुस्थितीत काही घडतं का तसं? तर ते कल्पनाशक्ती म्हणूनच बघितलं पाहिजे त्याच्याकडे. पण लोक नाही बघत ना, लोक फिल्मला इतिहासच बघतात. मग ते लोक पुढची जनरेशन जी आहे, जेनची जनरेशन आहे, तर ते तेच सांगणार ना की अरे एवढ्या मोठ्या तलवारी घेऊन ते लढत होते पावनखिंडीमध्ये, 50 किलोची तलवार होती. मग असं तसं लोक सांगतात, मग फिल्ममध्ये दाखवलं म्हणून मग ते खरंच आहे. मग ते लोकांना कसं समजा, येणाऱ्या जनरेशनला कसं सांगायचं की अरे नाही ते फिल्म म्हणून बघ, त्यांचा कसा पर्स्पेक्टिव्ह बनवणार आपण? नाही, एक कसं होतं माहिती आहे का, की तुम्ही ज्याला आपण पब्लिक ॲट लार्ज म्हणतो की नाही, त्या पब्लिक ॲट लार्जचं समाधान तुम्ही कधीच एका जन्मात करू शकत नाही. आणि प्रत्येकाला ते शक्यच नाही. त्यामुळं आता ह्याच्यात कसं आहे माहिती आहे का, ह्याच्यात 2 प्रकारची माणसं असतात. ज्यांना काहीच कसं आहे, शेवटी हे समजून घेणारा जो वर्ग आहे की नाही, त्याला जर एखादी गोष्ट समजून घ्यायची असली तर तो त्याच्या अभ्यासाकडे वळतो, त्याच्या वाचनाकडे वळतो. ज्याला काहीच करायचं नाही आहे की नाही, तो नुसती शेरेबाजी करून बाजूला होतो. अशा शेरेबाजी करणाऱ्या मंडळींना समजावून सांगायच्या भानगडीत कधी पडू नये, कारण त्यांचा त्या आयुष्याचा उद्देशच नाही आहे तो. ज्याला खरोखर काही ज्ञानाची, ज्याला काही माहितीची काही आस आहे, ज्याला काही त्याची ओढ आहे, तो बरोबर त्या सगळ्या याच्यामध्ये हुडकत फिरत जातो ना तिकडं. ते अगदी म्हणजे आता मी सोलापूरने येतो, मी सोलापूरला राहतो. हां, तर आता सोलापूरला नाही गेल्यापासून पुण्याला येईपर्यंत तुम्ही जर डाव्या उजव्या बाजूला बघत आलात तर 150 मिसळीची दुकान आहेत. म्हणजे त्या रस्त्यावरनं प्रवास करणाऱ्याला वाटेल की महाराष्ट्रात फक्त लोक मिसळच खातात, बाकी काय खातच नाहीत. मग आता त्याच्यातल्या त्यात सुद्धा जे मिसळप्रेमी आहेत ना, ते त्यांचं दुकान ठरलेलं असतं, त्यांचं ठिकाण ठरलेलं असतं, त्याच्यातले पदार्थ ठरलेले असतात. म्हणजे ज्याला चव आहे ना त्याच्यामध्ये, तो बरोबर ते चवीचं हुडकून काढतो, तिथं जातो. तसं ज्याला चव आहे ना, तो माणूस त्याच्या अभ्यासाकडे वळतो. बरोबर. हां, तुम्ही सगळ्यांचं म्हणून कसं आहे, समजा आपण एक आता वाचनाचा थोडासा भाग मागं पडला म्हणून, आता या सिनेमाच्या ह्याच्यामध्ये माझ्या मित्रांच्या बरोबर मी काही काळ होतो. मला असं लक्षात आलं की एखादा सिनेमा काढत असताना पहिल्या रांगेत बसलेला जो सर्वसामान्य माणूस आहे ना, तिथून ते बॉक्समध्ये बसलेल्या अभ्यासकापर्यंत सगळ्यांना आवडावा असा सिनेमा काढावा लागतो. म्हणजे मी जर असं एक मोठं पुस्तक घेऊन बसलो आणि मग शिवाजी महाराज असं म्हणाले, मग शिवाजी महाराज असं म्हणाले, मग ही ती तारीख होती, त्या तारखेला शिवाजी महाराज इथं होते, असं जर मी असं करत बसलो तर बॉक्समधला माणूस बसून राहील. हा, पिठातला माणूस घरी जाईल दुसऱ्या मिनिटाला. तो म्हणाले उगाच 350 रुपयाचं तिकीट काढलं, काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. मग त्या करणाऱ्याला काय करावं लागतं, त्या माणसापासून त्या माणसापर्यंत सर्वांना एकत्रितरित्या आवडेल असं काहीतरी करावं लागतं. बरोबर. मग त्याच्यामध्ये लिमिटेशन्स येतात, त्याच्यामध्ये मर्यादा येतात, त्याच्यामध्ये काही गोष्टींची सरमिसळ करावी लागते. हे थोडक्यात काय, त्याला भेळ करायची असते. त्याला फरसाणही लागतं, कांदाही लागतो, टोमॅटोही लागतो, चटणीही लागते. मग त्यात कोणाला जास्त तिखट आवडते, कोणाला मीडियम आवडते. तसं या सगळ्या दृष्टिकोनातून त्याला एक भेळ बनवायची असते, जी तोही माणूस खाऊ शकेल आणि हाही माणूस खाऊ शकेल. आपण त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. ती भेळ आहे म्हणूनच बघायचं. पर्स्पेक्टिव्ह असा ठेवा. हा, ते काय काजू बदामची काजू कतली नाहीये ती. जसं म्हटलं मिसळ जशी ज्याला आवडते त्यांनी शोधावी. मग त्यांनी शोधावी ना. मग मला इतिहास आवडतो तर मी ह्याच्यातून इतिहास काय तुम्ही माझा अभ्यास करा. अगदी बरोबर. कारण शेवटी कसं आहे माहिती आहे का, की इतिहास हा सर्वव्यापी आणि सार्वकालिक जरी असला तरी प्रत्येकालाच त्याचं ज्ञान असेल अशातला भाग नाही. त्यामुळे ज्याला त्याची आस आहे, त्याला ज्याची ओढ आहे, त्यांनी त्याचा मार्ग शोधला पाहिजे, त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्यांनी त्याच्याकडे वळलं पाहिजे, त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे. आणि त्याही पलीकडचं मी आता एक विद्यार्थी म्हणून सांगतो की सुरुवातीला तुम्ही आत्ता जसं म्हणालात तसं की हा सिनेमा पाहिला की हे खरं वाटतं, ते पुस्तक वाचलं की ते खरं वाटतं, त्याच्यानंतर ही सिरीज पाहिली की हे पण खरं वाटतं. सुरुवातीला काय असतं माहिती आहे का, आपला पडदा कोरा असतो. जे काही शिक्के मारले जातात ना, ते सगळे आपण घेतो त्याच्यावरती. त्यामुळे आपल्याला सगळं खरं वाटत राहतं. आणि मग त्याच्यातनं जर समजा एखादी गोष्ट पटली नाही ना, तर
तर आपण फक्त कोणीतरी एक जाणकार माणूस हुडकून त्याच्याशी वाद घालत बसतो. नाही मग त्याच्यात तसं दाखवलंय, त्याच्यात तसं दाखवलंय, माझंच खरं. तू का अभ्यास करत नाही? मग तू हुडकून काढ ना की त्याने असं म्हणलंय, त्याने असं म्हणलंय, त्याने असं म्हणलंय, तर तुला नेमकं काय वाटतं हे तुझ्या. आणि हे स्वतःचं मत तयार होणं जे आहे ना ते अभ्यासानंतर वाचनानंतर तयार होतं. कसं आहे, सुरुवातीला वाचनाची पण एक प्रक्रिया आहे. तुम्ही सुरुवातीला आवडीच्या वाचनापासून सुरुवात करायला पाहिजे. हो. आणि मग एकदा आवडीचं वाचन करत 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 तुम्ही पुढे गेला की मग त्याचा स्पेक्ट्रम वाढतो. मग तुम्ही अन्य विषयातलं पण वाचायला लागता. आणि मग एका ठराविक वाचनाच्या कालखंडानंतर तुम्ही एका अशा पातळीवरती येता की तुम्हाला त्याच्यातलं खरं काय आणि खोटं काय हे तुमचं मन सांगायला लागतं. आणि मग तुम्ही तिथून पुढचं तुमचं जे वाचन आहे ना ते एका दिशेने सुरू होतं व्यवस्थित. आणि मग तुम्ही तुमचे असे प्रश्न आपोआप गळून पडतात. मग हा असं म्हणलाय तो तसं म्हणलाय, तो त्याच्या म्हणत असतो. तुला काय म्हणायचंय हे जेव्हा माझं मत जेव्हा तयार होतं ना त्यावेळेला मग मला प्रश्न शिल्लक राहत नाहीत. बरोबर आहे. त्याच्यासाठी त्या साहित्याचं म्हणजे मी एक फार छान उदाहरण नेहमी सगळ्यांना देत असतो की भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत. 11वा अध्याय जो आहे ना तो विश्वरूप दर्शनाचा आहे. हा, त्याच्या आधीच्या 10 अध्यायांच्या मध्ये ते जे अर्जुनाचं आणि भगवान श्रीकृष्णांचं बोलणं चाललेलं आहे ना त्याच्यामध्ये तो अर्जुन भगवानांचा एकेरी उल्लेख करतोय, हे सखा, प्रिय, असं त्याचं त्याला संबोधन आहे. त्याला माहित नाही ना. हा, त्याला माहित नाही काय समोर कोण आहे आपल्या ते. आणि 11व्या अध्यायानंतर ते जेव्हा समोर दिसतं असं सगळं त्याच्या पुढच्या 7 रूपामध्ये विराट रूप पाहिल्यानंतर तो हे प्रभो शिवाय दुसरं काय बोलत नाही. आता हे जे विश्वरूप दर्शन आहे ना तसं साहित्याचं पण एक विश्वरूप दर्शन तुम्हाला व्हावं लागतं. त्याच्यासाठी तेवढं मोठं व्हावं लागतं, ती पात्रता मिळवावी लागते. हा, मला पहिल्या अध्यायातच विश्वरूप दर्शन दाखवा असं अर्जुन म्हटलं असतं तर मग अवघडच झालं असतं. बरोबर. हा, असं होत नसतं. तर ते प्रत्येक हे इतिहासाच्या बाबतीतच असं आहे म्हणायचं मला असं नाही, हे विज्ञानाच्याही बाबतीत आहे, हे गणिताच्याही बाबतीत आहे. म्हणजे आपल्याला लोकमान्य टिळकांचा एक प्रसंग सांगतात की एक त्यांचं मोठं ऑपरेशन होतं आणि ते ऑपरेशन करणारे डॉक्टर म्हणाले की मी तुम्हाला आता भूल देतो. ते म्हणले भूल काय देऊ नका, मला 2 अवघड गणितं द्या आणि तुमचं तुम्ही काम करत राहा. आणि अक्षरशः ही घडलेली घटना आहे की टिळक इकडं गणित सोडवत राहिले आणि इकडं ते ऑपरेशन झालं, त्यांना भूल द्यावी लागली नाही, काही द्यावं लागलं, काही लागलं. म्हणजे माणूस स्वतःच्या आवडीच्या विषयामध्ये इतका छान रमू शकतो की त्याला शारीरिक वेदनांची सुद्धा जाणीव राहत नाही. इतकं तुमचं एकाग्र मन त्या विषयासाठी झालं की मग तुम्हाला प्रश्न शिल्लक राहत नाहीत. प्रश्न निर्माण होणं ही प्राथमिक अवस्था आहे आणि त्या प्रश्नांचं आपल्या ज्ञानाने आपल्या वाचनाने निराकरण होणं ही थोडीशी वरची पातळी आहे. आणि परत ज्याचं चॉईस आहे ना, जसं टिळकांनी निवडलं की मला गणित आवडेल, त्या जागी पिकासो असता तर तो म्हणला असतं तुम्ही काय ऑपरेशन करायचं जरा मी चित्र काढतो. हा, त्या ठिकाणी अजून नादो मानवर असते तर ते म्हणले असते मला एखादं माचणावर बसवा शेतातल्या, मी कविता करतो, तुमचं चालू ठेवा, तुम्ही काय करायचं. इतिहास ज्याला पाहिजे तसं त्यांनी अनुभवावा. संपलं. इतकं सोपं आहे ते. बरोबर. हा, फक्त हे काय आहे माहिती आहे का, आमच्याकडं झालंय असं की मुळातच इतिहासाकडे बघतानाच आम्ही असं काहीतरी एका विचित्र दृष्टिकोनातनं बघतो की हे काय आपलं नाही बाबा. हा, त्यामुळे आपण काय त्याच्या वाटेला जाण्यात काय अर्थ नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली एक पहिल्यापासूनची भूमिका अशी राहिलेली आहे की त्या काळी ते घडून गेलं, आता त्याचा काय उपयोग. हो. हां, तर असं नसतं. कारण इतिहासनं हा इतिहास कधीच असा 100 वर्ष पाठीमागं, 200 वर्ष पाठीमागं, 1000 वर्ष पाठीमागं असा राहत नसतो. तो तुमच्या व्यक्तिमत्वाला, तुमच्या दैनंदिन जीवनाला चिकटलेला आहे. मी आता जसं एक उदाहरण दिलं की नाही की आज तासाभरापूर्वी मी डेक्कनला होतो, मी आता इथं बाळनेरमध्ये आहे, अजून 2 तासानंतर मी डेक्कनला असणार आहे. इतका तो म्हणजे माझं सकाळचं डेक्कनला असणं इतिहास झाला ना आता. म्हणजे तो इतका इतिहास तुम्हाला येऊन चिकटलेला आहे. बरोबर. त्याच्या पार्श्वभूमीवर तर तुम्ही तुमची वाटचाल करता. कसं असतं, एक गोष्ट नेहमी आपण अशी लक्षात घ्यावी लागते की मागणं येणारा जो प्रकाश असतो की नाही त्या प्रकाशातच तुम्ही पुढची वाटचाल करू शकता. पुढनं जर प्रकाश आला, डोळे ब्लँक होतील. बस एवढं साधं इतिहासाचं आपल्या आयुष्यातलं स्थान आहे की हा जो मागणं येणारा प्रकाश आहे तोच तुम्हाला तुमच्या आयुष्याची दिशा दाखवणार आहे, तुमची वाटचाल सोपी करणार आहे. समोरनं जर भक्कन लाईट आला तर तुमची प्रवासही थांबला, वाटचालही थांबली
सगळंच थांबलं, बुद्धी पण थांबली. इतिहास आपल्याला पुढे घेऊन जायला मदत करतो. प्रश्नच नाही. आता तुम्ही जर इतिहास अभ्यासकांचा सांगितलात, तर मग एक असा मला एक व्यक्ती भेटला होता. बाहेर खूप ते जास्त वयाचे होते आणि ते मला काय म्हणत माहिती का, की स्वप्नील मी रायगडावर जात नाही. तर म्हटलं सर का जात नाही रायगडावर? तर म्हटलं ना, आत्ताच्या जनरेशनमध्ये जी लोकांची मेंटॅलिटी झाली, तुम्ही फिल्म बघताय, तुम्ही रील बघताय, त्यातून तुम्हाला जी माहिती भेटते तुम्ही त्याला खरं म्हणता. तर मी तिथे गेलो ना, का लोक मला म्हणतात की तुम्ही असे का उभे राहिला, तुम्ही वर का बघितलं, तुम्ही खाली का बघितलं, तुम्ही चालताय तर ते असं आहे ते तसं आहे. ते म्हटलं की मला रायगडावर जावंसं वाटत नाही, ते एवढी लोक विचित्र झालेत, कारण चुकीच्या गोष्टी आहेत आणि ते मला ते सांगतात की त्यांना वाटते बरोबर म्हणून सांगतात. मग अशा लोकांनी काय करायचं? म्हणजे कुणी म्हणजे त्या वयस्कर व्यक्तीने. त्यात करणारे व्यक्ती वयस्कर व्यक्तींनी असे लोकांची झालेत. आता ठीक आहे, पिक्चरमुळे लोकांची अशी मेंटॅलिटी झाली की त्यांना वाटलं की हे खरं हे खरं. मग ही लोक त्याला न बघता ॲक्च्युअलमध्ये त्याचा रेफरन्स बोलतात की रायगडावर एवढी भयानक गर्दी होते, राज्याभिषेकाला खूप सारे जण असतात, आत्ता पण भयानक गर्दी असते आणि कशी ती वास्तू हँडल करतात लोक त्याचे भान नसतं, कारण येणारे जाणारे सगळे ते हौशेनवशी सगळेच जातात. ज्याला इतिहास अभ्यास करायचा आहे किंवा ज्याला इतिहास आवडतो तोच जात असं नाही ना. मग त्यामुळे ह्या अशा गोष्टींवर पण परिणाम होतो त्याचा. म्हणलं तर मुद्दा पूर्णपणे बरोबर आहे. मी पण आता गेली जवळजवळ 88पासनं ती 12 आणि ही 25 म्हणजे 37-38 वर्ष मी आता रायगडवरती जातो आहे. साधारण 2010पर्यंत तर माझा सरासरी ॲव्हरेज वर्षातनं 4 वेळेला होतो. ओके. आता 2 वेळेला झालं आहे. 71-72 वेळेला मी आत्तापर्यंत रायगडवरती गेलेलो आहे. त्यांची जी खंत आहे ती खंत बरोबर आहे. कारण मी पण 2000पर्यंत अनुभवलेला जो रायगड होता ना, तो आता 2000 नंतर मला नाही दिसत आहे. म्हणजे रायगड बदलला आहे का? रायगड नाही बदललेला. रायगड बदललेला नाही, रायगडवरची ठिकाणं बदललेली नाहीत, रायगडवरचं वातावरण बदललेलं नाही, रायगडचा निसर्ग बदललेला नाही, रायगडचं महत्त्व कमी झालेलं नाही आहे. मग काय झालं आहे तर प्रत्येक आता हे थोडं ना, हे मी 2 पातळींच्यावरती उत्तर देतो. पहिली पातळी आहे त्याच्यातली की प्रत्येक ऐतिहासिक ठिकाणांचा एक ऑरा असतो, वाईब्स असतात. बरोबर. पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काय असेल ते. मी नेहमी म्हणत आलेलो आहे आजपर्यंत की रायगड हा जगातला सगळ्यात मोठा लोहचुंबक आहे. एकदा तुम्ही त्याला जाऊन चिकटलात ना की मरेपर्यंत तो तुम्हाला सोडत नाही. तुम्ही पुन्हा एकदा समजा तुम्ही पावसाळ्यात गेलात तर तुम्हाला वाटतं एकदा हिवाळ्यात गेलं पाहिजे, हिवाळ्यात गेला तर पुन्हा एकदा वाटतं कधीतरी होळी पौर्णिमेला गेलं पाहिजे, मग होळीला गेला तर वाटतं की नाही अगदी पडत्या पावसात गेलं पाहिजे. माझ्या वैयक्तिक बाबतीत तर म्हणजे कुठलाही सीझन किंवा कुठलाही महिना असा राहिलेला नाही की मी रायगडला जाऊन आलेलो नाही. म्हणजे काय आहे की तिथं गेल्यानंतर एक प्रेरणा मिळते. तिथे गेल्यानंतर तुमची बॅटरी आजच्या जेन जीच्या भाषेमध्ये बॅटरी चार्ज होते. असं सगळं तिथं घडतं. याच्याबद्दल निर्विवाद सत्य आहे, हे टाळण्यासारखं काही नाही त्याच्यामध्ये. प्रश्न शिल्लक काय राहतो की पूर्वीच्या काळी आम्ही जेव्हा 3-3, 4-4, 5-5 दिवस राहत असू त्यावेळेला 1-1, 2-2 दिवस असे असत की गडावर आम्ही चौघच आहोत. मग आम्ही कुठं तर देवळात झोपतोय, कुठं तर बाजारपेठेत झोपतोय, कधी होळीच्या माळावर झोपतोय, कधी नगरखान्यात झोपतोय, कधी त्या मनोऱ्यामध्ये झोपलोय आम्ही. तर त्या ठिकाणचं त्या वेळचं जे एक वातावरण, तो आनंद, ती एनर्जी, हे सगळं जे आहे ना ते तुम्हाला त्या वेळेला उपलब्ध होत राहतं. फक्त थोडकं उदाहरण आत्ताचं जे आहे ना ते त्यांची जी खंत आहे त्याच्यामध्ये कसं आहे, तुमच्या म्हणजे आपल्या घरामध्ये पूर्वी, आता सगळं नवीन आलं आहे, पण पूर्वी एक म्हणजे एक 2 पिन असायची आणि एक 3 पिन असायची. म्हणजे तुमचा पॉवर करंट जो असायचा ना त्याचं मीटर वेगळं असायचं. हां, म्हणजे तो एसीला आलेला पॉवर करंट, फ्रीजला आलेला पॉवर करंट, गिझरला आलेला पॉवर करंट, ह्याचं मीटरच वेगळं असायचं पूर्वी. आता ते सगळं एकातनंच येतं. हां, मग ती एक 2 पिन असायची, एक 3 पिन असायची. आता काय झालंय माहिती का की त्या 2 पिनची आणि 3 पिनची प्रत्येकाची एक कॅपॅसिटी असते. एका पॉवर मीटरवरती किंवा एका 3 पिनवरती किती गोष्टी लागणार याला काहीतरी मर्यादा आहे ना. हां, तसं
या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तितकी ऊर्जा जर प्राप्त करून घ्यायची असली ना, तर तिथं काहीतरी तुम्हाला म्हणजे मोकळेपणा, त्या ठिकाणाविषयी आपलेसे पण वाटावं, असं काहीतरी शांतता, असं काहीतरी पाहिजे ना. आता आज बरोबर वर्ष झालं. मागच्या जानेवारीमध्ये मी रायगडवरती होतो. माझा एक मुंबईचा ग्रुप होता, त्यांना मी दाखवायसाठी गेलो होतो. तर त्या दिवशी, ज्या दिवशी मी उतरलो, त्या दिवशी मी सकाळी हिंडत होतो, तर मी बघितलं खाली 150 ST लागलेल्या होत्या आणि 20,000 मुलं होती वरती. बापरे. आता मी माझी छातीत दडपली एकदम, की म्हटलं आता परत नुसतं कल 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 शाळेत चालतं तसं आपलं हातात ते आपले चिवड्याचे पुढे, नाही तर त्या कुरकुऱ्यांचे पुढे खात खात नुसतं आपलं इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ, म्हणजे काय चाललंय. तर तू त्याचं उत्तर आत्ता एक छान दिलंस, की हौसे गवसे नवसे सगळेच यायला लागले आता. कोणाला टकमकवर रील करायची आहे, कोणाला ड्रोनमधनं शूटिंग घ्यायचं आहे, कोणाला हे करायचं आहे. ती कशासाठी आहे? ते तुमच्या व्यक्तिमत्वाला प्रेरणा देण्यासाठी आहे ठिकाण. ते तुमच्यातल्या राष्ट्रीय चारित्र्याला गती देण्यासाठी ठिकाण आहे. ते रील करण्यासाठीचं ठिकाण नाही आहे. ते रिअल चार्जिंगचं ठिकाण आहे. तसं तुम्ही गर्दी जेवढी वाढवाल ना, तेवढ्या त्या प्रेरणांचं स्वरूप तुमच्या वाट्याला कमी येतं. प्रेरणांचा स्रोत तोच आहे, ताकद तीच आहे, पावित्र्य तेच आहे. पण मग ते पावित्र्य भंग आमच्याकडनं होतो. बरोबर. जाणारी माणसं म्हणजे आता मी सांगायला लागलो माझ्या जुन्या आठवणी रायगडावरच्या, तर त्याचे एक स्वतंत्र 4 पॉडकास्ट करावे लागतील. म्हणजे मी अशी पण माणसं बघितलेली आहेत की अशी बोटात सिगरेट धरून शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर उभारून सिगरेट ओढत, ही समाधी कुणाची अशी विचारणारी माणसं मी बघितलेली आहेत. बापरे. अरे मग तू आला कशाला चढून एवढं, तुला जर माहित नाही तर. म्हणजे रायगडावर, आणि रायगडावर परत बरं, त्यावेळेला रोपे काय नव्हता, तू चढून आला एवढं सगळं वरपर्यंत. तू त्या ज्याच्यासाठी चढून आला त्या माणसासमोर उभा राहून तू विचारतोय समाधी कोणाची आहे. एक जोडपं आलेलं होतं आमच्या बरोबर, साधारण 93-94 साल असेल. तर आम्ही असे म्हणजे आमचा एक 2-3 ग्रुप नेहमीचा असायचा तो, आणि आम्ही असे शेजारी जेवायला बसलो होतो. आम्ही नेहमी उतरलो की गेलं की ते जगदीश्वराच्या देवळात सॅक पडलेले असायचे आमच्या. 4-4 दिवस आमचे ते सॅक तिथं पडून असायचे. आम्ही तिथंच झोपायचो. बाहेर सगळं हिंडून यायचं, पुन्हा रात्री तिथं मुक्कामाला. तर आम्ही असं म्हणत होतो की आता जाऊ, चला बाजारपेठेतनं पटकन जाऊन. तर त्याच्यातला तो नवरा मला विचारायला आला की पानाचं दुकान आहे का बाजारपेठेमध्ये. मी म्हणलं चला दाखवतो तुम्हाला, आणि त्यानं मी त्या बाजारपेठेच्या न्यूमध्ये उभं केलं. त्याला बाजारपेठ म्हणजे त्याला वाटलं की हे ते आपलं काय लक्ष्मी रोड असतो तसा असेल ते सगळं. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी जायच्या आधी तुमची भूमिका स्पष्ट नाही, तुमचा एम स्पष्ट नाही, तुम्ही त्याची माहिती घेतलेली नाहीत. आणि मग जर अशा अननोन ठिकाणी कमी माहितीच्या आधारावरती कुठलीही दिशा डोक्यात नसताना जर तुम्ही जाऊन आलात तिथं, तर तुम्हाला पडक्या चौथऱ्यांच्या शिवाय आणि पडक्या वाड्यांच्या शिवाय दुसरं काही दिसणारच नाही. आणि मग खाली येऊन सगळ्या जगाला सांगत सुटायचं की तिथं काहीच नाही. हे बरोबर नाही ना. तुम्ही काय तयारी केलेली होती, तुम्ही काय वाचन केलं होतं. आणि शेवटी कसं आहे माहिती आहे का, आवळा जर त्या मुरुंब्यात मुरायचा असला ना, तर तो वेळ घेतो काहीतरी. त्याला आधी धुवावं लागतं, त्याला शिजवावं लागतं, त्याला चिरा मारावे लागतात, आणि मग तो पाकात घालावा लागतो. आणि आज आत्ता पाकात टाकला की लगी तो गोड नाही लागत, तो मोरायला वेळ लागतो. तसं तुम्ही इतिहास विषय निवडल्यानंतर तुम्हाला आधी स्वच्छ व्हावं लागतं, सगळे पूर्वग्रह धुवून टाकावे लागतात तुमच्या मनावरचे. मग तुम्हाला त्या उकडहंडीमध्ये शिजावं लागतं अभ्यासाच्या. बरोबर. मग त्या क्षेत्रातल्या नामवंतांची चऱ्या अंगावर पाडून घ्याव्या लागतात. आणि मग तो जो काय मूळचा गोडवा आहे त्या गोडव्यामध्ये तुम्हाला बुडून राहावं लागतं. बरोबर. तर मग तुमचा मोराळा तयार होतो. तर तुम्ही वेळच देत नाही ना. म्हणजे मी जेव्हा सहली सुरू केल्या शाळांच्या, त्यावेळेला शाळेत मी ती संकल्पना मांडणार, मुळात आधी किल्ल्यांवरती मुक्काम ही संकल्पनाच आमच्याकडे नव्हती. तिथं काय राहायचं, तिथं राहून काय करायचं.
मी नेहमी सांगतो की गोनी दांडेकरांनी आपण असं लिहिलेलं आहे की कुठल्याही किल्ल्यावरती एक सूर्योदय आणि एक सूर्यास्त पाहिल्याशिवाय किल्ला अंतरंगात खरंय. उतरत नाही. राहायला पाहिजेच. हां, मला पालक आणि शाळेचे मुख्याध्यापक विचारायचे 3 दिवसाची सहल आहे ना, मग 3 दिवसात किती किल्ले दाखवणार? म्हटलं 3 दिवसात अष्टविनायक करायला ते काय असं नाही, ही संकल्पना नाही आहे. अभ्यास करायला जायचे तिथं आपण. अभ्यासापेक्षा सुद्धा ते कसं असतं माहिती आहे का, त्या वातावरणाची ताकद एवढी असते ना की ते वातावरण सुद्धा तुमच्यावरती एक संस्कार करत असतं. पण त्या संस्काराला, त्या वातावरणाला, त्या ठिकाणाला वेळ दिला पाहिजे ना. तुम्ही 3 दिवसाची सहल काढणार, त्याच्यातनं आधी कोकणात जाणार कुठंतरी, तिथनं रायगडला येणार, दुपारी प्रतापगड करणार, संध्याकाळी महाबळेश्वरला निवांत राहणार आणि तिसऱ्या दिवशी घरी. अरे तुम्ही त्या ठिकाणाला जर वेळच दिला नाही, आवळा नुसतं फरफरफर काढून जर तुम्ही खावं म्हटलं तर तुरटच लागणार आहे. तुम्ही त्या गोष्टींना तिथं तेवढा वेळ दिला पाहिजे ना. तुमची वेळ द्यायची तयारी नाही, तुमची अभ्यासाची तयारी नाही, तुमची वाचनाची तयारी नाही. बरोबर. हां, आणि मग हे मला कोणीतरी रेडीमेड दिलं पाहिजे म्हटलं तर असं रेडीमेड मिळत नसतं. आणि मग जे मिळतं मग ते काहीतरी सिनेमाच्या रूपात असेल, कादंबरीच्या रूपात असेल, पण त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी वेळ दिलेला आहे ना. तो वेळ तुम्ही म्हणजे शेवटी मला फार गंमतशीर आमचा एक मित्र नेहमी असं म्हणतो की हल्ली सिनेमाचं बजेट किती असतं, काय असतं, तो 3.5 कोटी, 5 कोटी, 10 कोटी. आणि तो म्हणला की हे क्षेत्र इतकं विचित्र आहे ना आपलं, म्हणला काका, की आपण 10 कोटीचा सिनेमा काढलाय काय आणि 5 कोटीचा सिनेमा काढला काय. 300 रुपयाचं तिकीट काढणारा माणूस खाली उतरला की बंडल आहे एकदम निव्वळ सगळं. अरे तो वर्षभर राबलाय ना त्याच्यासाठी. 3 कोटी, 5 कोटी, 10 कोटी काहीतरी त्याने खर्च केलेत ना. आपण 300 रुपयाचं तिकीट काढून पॉपकॉर्न खाऊन बंडल आहे म्हणून निघून येतो बाहेर. तर असं होत नसतं. त्याचं एक गणित आहे, त्या गणितात ते गणित त्या पायरीने सोडवावं लागतं. बरोबर. तुमची मधली एक पायरी चुकली ना कुठली की उत्तर चुकीचंच येणार म्हणून समजा. तुम्ही अख्खं वहीभर कॅल्क्युलेशन करा. तसं इतिहासाच्या बाबतीमध्ये पहिली पायरी चुकून चालत नाही. तुम्हाला इतिहासाची आवड निर्माण झाल्यानंतर त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे की नाही, तो दृष्टिकोन बदलून नाही चालत. मग आज नासाई नामदार वाचले म्हणून माझा दृष्टिकोन बदलला, दुपारी रणजित देसाई वाचले म्हणून माझा दृष्टिकोन बदलला, संध्याकाळी अजून कोण मी तिसरेच एक वाचले म्हणून माझा दृष्टिकोन बदलला, आणि मग मी आपलं कोणासमोर तरी जाऊन बसलो. मग इनामदारांनी राजश्रीमध्ये असं म्हणलंय, श्रीमान योगीमध्ये त्यांनी तसं म्हणलंय, मग ह्याच्यातलं खरं काय? अरे हे तू हुडकून काढायचं आहे. हां, लिहिणाऱ्याला काय विचारतो ह्याच्यातलं खरं काय म्हणून. तर अशा पद्धतीने इतिहासाचा दृष्टिकोन आणि इतिहासाचे हे तयार होत नसतात. त्याला समर्पण लागतं, त्याला वेळ द्यावा लागतो, एक तुमची स्वतःचं तारतम्य लागतं, तर्क लागतो तुमचा स्वतःचा. बरोबर. आणि हे सगळं अभ्यासाने तयार होतं, हे आपोआप नाही तयार होत. बरोबर. आता मग ह्यामध्ये एक विषय असा होतो की ठीक आहे, आता मांडताना इतिहास मांडतो व्यक्ती, पण कधी कधी एखाद्या व्यक्तीला भीती पण वाटते की यार ह्या अशा गोष्टी माहिती व्हाव्या का लोकांना. म्हणजे एखादा मी तुमच्या पुस्तकामध्ये वाचतो त्यावेळी ते एक तुम्ही वाक्य किंवा एक वर्ड वापरला होता की प्रेझेंटेबल इतिहास म्हणून एक तुम्ही संकल्पना वापरली होती. तर मग तो व्यक्ती जो मांडणार आहे त्याला माहिती सगळं असतं, हे असं आहे, पण कदाचित लोक ह्याला ऍक्सेप्ट करतील का, त्यामुळे तो अशा स्वरूपात मांडतो की हे लोकांना तेवढ्या वरच्यावर ऍक्सेप्ट व्हावं म्हणून. तर मग ही जी टर्म आहे मी थोडंसं सोप्या भाषेत सांगितलं, तुम्ही अजून जास्त डीपमध्येच कसं सांगू शकता सोप्या भाषेत सांगा. सांगतो मी त्याच्यासाठी एक फार छान उदाहरण दिलेलं आहे त्याच्यात, की प्रेझेंटेबल कंडिशन असा शब्द वापरला आहे मी. बरोबर आहे. प्रेझेंटेबल कंडिशन म्हणजे काय? आपण एक साधं उदाहरण घेऊ की मला आत्ता बाहेर जायचं, कुठंतरी एका कार्यक्रमाला जायचं मला. तर मी घरातनं उठून ज्या कपड्यांमध्ये घरात आहे आणि ज्या अवस्थेत घरात बसलोय तसा तर त्या कार्यक्रमाला कधीच जात नाही. मी आरशासमोर उभा राहतो, बरोबर आहे. आधी चांगले कपडे घालतो, आरशासमोर उभा राहतो, केस विस्कटले असतील तर भांग पाडतो, हो, हां, चेहरा स्वच्छ धुवून येतो, जरा तेलकट वाटत असेल तर पावडर बिवडर लावतो, आणि मग जरा 4 मध्ये व्यवस्थित वाटावं अशा कंडिशनमध्ये आलो की मग आपण घराच्या बाहेर पडतो. त्याला प्रेझेंटेबल कंडिशन म्हणतात. बरोबर. आता हे जे उदाहरण आहे ना,
या उदाहरणामध्ये जो इतिहास संशोधक असतो की नाही, तो जेव्हा कागदपत्रांची छाननीन पुरावे सगळे घेऊन बसतो की नाही, ते सगळे पुरावे आणि ती सगळे जी काही पत्र आहेत, कागदपत्र आहेत, बखरी बरोबर. आहेत, ते सगळे आहेत, ह्याच्यातले जे सगळे तपशील आहेत की नाही, ते तपशील तुम्ही आरशानंतर आरशासमोर उभा राहिल्यानंतर तुम्ही जसे आहात तसे दिसताना, तसे हे तपशील जसे आहेत तसे उभे राहतात तुमच्यासमोर. अभ्यासक जो असतो ना, तो हे जसंच्या तसं पाहायची त्याची ताकद असते. त्याच्यातला मतितार्थ समजून घेण्यास इतपत त्याची पात्रता त्यांनी स्वतःच्या अभ्यासाने, संशोधनाने निर्माण हो. केलेली असते. आणि त्याही पलीकडे जाऊन जेव्हा त्याचं स्वतःचं एक त्या सगळ्याबद्दलचं मत तयार होतं, तेव्हा त्यांनी एक काळजी घेतली पाहिजे की ह्या सगळ्या मतितार्थांच्या मध्ये मी हे मला माहीत आहे म्हणून लोकांच्या समोर जाऊन मांडलं पाहिजे, असं कंपल्शन नाही ना आपल्याकडं. बरोबर. मी किती अभ्यास केलेला आहे किंवा मी किती मोठा आहे हे दाखवण्यासाठी लोकांना जाऊन सगळंच्या सगळं तसंच्या तसं सांगितलं पाहिजे, ह्याची काय आवश्यकता नाही आहे. बरोबर. तुमचा मोठेपणा हा वेगळा आहे, इतिहास वेगळा आहे. मग या गोष्टीमध्ये त्यांनी काय केलं पाहिजे की सर्वसामान्य माणूस जो आहे त्याला समजेल कसं, उमजेल किती, सोसेल किती, एवढ्याच पर्यंत काही माहिती त्याच्यापर्यंत पोचवायची असते. कारण तो काय इतिहास अभ्यासक नाही आहे, तो इतिहासाचा विद्यार्थी पण नाही आहे, तो इतिहास त्याचा आवडता विषय सुद्धा नसू शकतो. बरोबर. अशा वेळेला तुम्ही सगळं मला हे असं सापडले म्हणून जर त्याच्यासमोर उभा राहिलात तर त्याच्यासमोरचं कदाचित तो एकतर गोंधळून जाईल, तो कदाचित वेगळं रिॲक्ट करेल, म्हणजे त्याची प्रतिक्रिया काय असू शकते ह्याची तुम्हाला गॅरंटीच नाही ना. मग अशा वेळेला ते त्यांच्यासमोर जाऊन सगळंच्या सगळं खरं सांगणं हे कधी बरोबर नाही. म्हणून आपल्याकडे जे आहे ना की सगळ्यात तब्येतीला हितकारी असणारी जी औषधं आहेत ना ती सगळी कडू झार आहेत. पण मग ती दिली कशी जातात, तर ती शुगर कोटेड कॅप्सूलमधनं दिली जातात. नाही तर तुम्ही जर असं कारल्याचा रस काढून तुम्ही जर त्याच्या तोंडात चमच्याने ओतायला नाही, ग्लासने ओतायला गेला तर उलटी करेल तो. मग तुम्ही त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढता, त्याला एका शुगर कोटेड कॅप्सूलमध्ये हे करता, ही गोळी घे म्हणून सांगता का, तर ते त्याच्या पोटात जाणं आवश्यक आहे म्हणून. पण ते त्याच्या नकळत जाणं आवश्यक आहे म्हणून. त्याला उद्या तुम्ही ती गोळी हातात ठेवताना सुद्धा सांगितलं की त्याच्यात कारल्याचा अर्क आहे बरं का, ते आत गेल्यानंतर फुटणार आहे, सगळं पोट कडू, तोंड तुझं सगळं कडू छार होणार आहे, असं म्हटलं तर तो गिळणारच नाही गोळी. म्हणजे तो गिळताना सुद्धा त्याचा 10 वेळेला विचार करेल. बरोबर. म्हणून औषध निर्माते ज्या पद्धतीने औषधं निर्माण करतात ती लोकांच्या हितासाठी असतात. त्याच पद्धतीने इतिहास हे सुद्धा औषध आहे लोकांच्या व्यक्तिमत्वावरचं. आत्ता तू जे जेनजी म्हणालास की नाही, काही झालं की निराश, काही झालं की फ्रस्ट्रेशन, काही झालं की एमटी वाटतंय. अरे हे असं होत नसतं. पण मग ह्याच्यातनं जर बाहेर पडायचं झालं तर जी औषधं घ्यावी लागतात ते त्याला समजावून सांगावं लागतं की अरे तू कुणाच्या कुळातला आहेस, तुझे आजोबा पणजोबा काय करत होते, त्यांनी कशा ह्याच्यातनं मार्ग काढला, ह्याच्याशिवाय त्याला उभारी धरता येत नाही ना. मग हे सगळं जे आहे की नाही, हे सगळं जर त्या पद्धतीने करायचं असेल तर मग त्याची पात्र, म्हणजे तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी फार छान म्हणलंय, अधिकार तैसा करावा उपदेश. हो. समोरच्याचा अधिकार काय तो नीट पाहावा आधी, म्हणजे त्याची पात्रता पाहावी, त्याची पात्रता पाहावी आणि तुमचा अधिकार काय तो पाहावा. परफेक्ट. मी एखादी गोष्ट वाचली म्हणजे मला त्याच्यावरती प्रवचन करायचा अधिकार प्राप्त झालाय असं होत नाही. अधिकार तैसा करावा उपदेश. उपदेश कोणाला करायचा असतो, ज्याला काहीच माहीत नसतं त्याला उपदेश करायचा असतो. कोणी करायचा असतो, अधिकार असलेली अधिकारी व्यक्तीने करायचा असतो. पण तो अधिकार सुद्धा किती आहे हे त्यांनी स्वतः आधी पहिल्यांदा तपासून पाहिलं पाहिजे आणि मग त्याची समोरच्याची जी पात्रता असेल ना त्या पात्रतेप्रमाणे अधिकार तैसा करावा उपदेश. नाही तर मी उद्या काय म्हणतात तसं ते एक CBSE मध्ये इंग्लिश मीडियममध्ये शिकलेला मुलगा आहे आणि त्याच्यासमोर मी घेऊन बसलो एकदम काहीतरी वेदांताचं तत्वज्ञान आणि त्याला सांगायला लागलो की ते असं आहे तसं आहे, तो बास म्हणतो मला आता हे वर्ण चाललं सगळं. त्यामुळं समोरच्या माणसाची आवड, त्याची निवड, त्याची पात्रता, त्याची एकूण त्याचा बुद्ध्यांक हे सगळं बघून मग आपण जशी, म्हणजे डॉक्टर सुद्धा काय करतो, तुला 200 mg ची गोळी द्यायची, 10 mg ची गोळी द्यायची का 500 mg ची गोळी द्यायची हे त्याची तब्येत बघून ठरवतो ना तो.
हो. हां, नाही खूप दुखतंय आज, मला 2000 mg ची गोळी द्या एकदम, म्हणून मरून पडेल तो माणूस. तसं हा जो डॉक्टर आहे इतिहास संशोधकाच्या स्वरूपातला, ज्याला सगळं ज्ञान आहे, माहिती आहे. हां, त्यांनी समोरच्या माणसाच्या पात्रतेनुसार त्याला ते दिलं पाहिजे. हे आपल्या पूर्वी गुरुकुल परंपरेमध्ये होतं. त्या शिष्याची पात्रता बघून त्याला ज्ञान दिलं जायचं. आणि ही जी पात्रता आणि मग ती पात्रता कळल्यानंतर अधिकारी माणसाने केलेला उपदेश, ह्याच्यामधलं जे आहे ना, ती प्रेझेंटेबल कंडिशन आहे. सगळ्याच्या सगळं जसंच्या तसं मी जर त्याला सांगायला गेलो तर तो कदाचित त्याचा उलटाही अर्थ घेऊ शकतो. त्यामुळं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की नाही, ते काही गोष्टी या अभ्यासकांपुरत्या मर्यादित राहिलेल्या बऱ्या असतात. कारण त्याचे अन्वयार्थ लावण्याची पात्रता समोरच्यामध्ये नसते. त्या दृष्टिकोनातून तो प्रेझेंटेबल कंडिशन हा शब्द वापरलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या सगळ्या लोकांनी काम केलं पाहिजे. तर ह्या पॉडकास्टमध्ये आपण सर सगळं बघितलं की इतिहास म्हणजे काय, आणि पुढे परत इतिहास कसा अनुभवायला पाहिजे, परत फिल्म्स काय असतात, कादंबरी कसं बनतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. पण ॲट दी एंड ऑफ द पॉडकास्ट मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमचं काय मत आहे की लोकांनी कसा इतिहास अनुभवावा? एक संकल्पना स्पष्ट करतो. म्हणजे आत्तापर्यंत मी खूप बोललो या सगळ्या विषयावरती. बरोबर. पण माझी अशी स्वतःची नाही, ती परंपरेने आलेली व्याख्या आहे. ती व्याख्या मी आत्ता जर स्पष्ट करून सांगितली ना, तर हे सगळं या चर्चेचं सुद्धा जे काही निर्माण झालेलं थोडंफार मळब असेल ते सगळं दूर होईल. आपल्या परंपरेमध्ये एका ठिकाणी असं म्हणलेलं आहे, मी जे मगाशी बोलत असताना त्याचा एक छोटासा उल्लेख केला की त्या विदेशी इतिहासकारांनी, या सगळ्या लोकांनी याच्याकडे बघत असताना त्यांनी असं मांडलं की या लोकांना तत्कालीन जीवन पद्धतीतली जीवनमूल्य आवश्यक आहेत, त्याच्याकडे यांचा दृष्टिकोन आहे. त्यांना तपशिलाशी फारसं घेणं देणं नाही आहे. तर त्याच्याच अनुषंगाने आपल्याकडं खूप एक जुनी व्याख्या आहे इतिहासाची, आणि ती अत्यंत समर्पक अशी व्याख्या आहे. बरं, ती व्याख्या आपल्यापुरती मर्यादित नाही आहे. म्हणजे मी थोडंसं असं म्हणेन याच्यामध्ये की मी आधी व्याख्या सांगतो, मग त्याच्यावरती माझं भाष्य करतो. ती व्याख्या अशी आहे: धर्मार्थ काम मोक्षाणाम उपदेश समन्वितम पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रवक्षते. आमच्या परंपरेमध्ये, आमच्या संस्कृतीमध्ये इतिहास कशाला म्हणलेला आहे? धर्मार्थ काम मोक्षाणाम उपदेश समन्वितम. आमच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आम्हाला अध्यात्माने किंवा आम्हाला परंपरेने काय सांगितलं आहे? 4 पुरुषार्थ आहेत तुमचे: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे आपले 4 पुरुषार्थ. या 4 पुरुषार्थासाठी आपला प्रत्येक माणूस, आपला म्हणजे आपला नाही, या पृथ्वी तलावरचा प्रत्येक माणूस या 4 पुरुषार्थांच्या मध्ये जगतो. शेवटी प्रत्येकाला मोक्षच हवा असतो. तो अगदी कुणाला कयामत के दिन हवा असेल, कुणाला कुठला तो त्यांचा दिवस असेल त्या हवा असेल, आपलं कुणालाही काय, प्रत्येकाला मोक्ष हवाच आहे की या 84 लक्ष योनीच्या याच्यामध्ये पुन्हा आम्हाला पडायचं नाही आहे, आम्हाला इथून सुटायचं आहे आता. तर मग ही धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहेत, जे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये महत्त्वाचे आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून केलेला उपदेश, धर्मार्थ काम मोक्षाणाम उपदेश समन्वितम. पण तो उपदेश कसा आहे? तर त्याचं पुढच्या ओळीमध्ये फार सुंदर वर्णन आहे त्याचं. पूर्ववृत्तम, मागं जे काय घडून गेलेलं आहे ते सांगत म्हणजे एक छोटंसं उदाहरण की आपण लहान पोराला सांगतो की नाही, ते हाय, त्याला हात लावू नको. कारण मी लहान असताना त्याला हात लावला होता तेव्हा मला चटका बसला होता तव्याला. बरोबर. म्हणजे मी काय सांगितलं, माझ्या बाबतीत जे घडलं होतं ते मी त्याला सांगतोय. हे पूर्ववृत्त आहे. पुढं काय म्हणताय, ती व्याख्या काय म्हणते? पूर्ववृत्तम कथायुक्तम. हे सांगत असताना सुद्धा कसं सांगायचंय लोकांना? तर ते कथांच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि अशा पद्धतीने जे सांगितलं जातं, इतिहासम प्रवक्षते, याला इतिहास म्हणतात. म्हणजे मी पुन्हा उलट करून सांगतो की धर्म, अर्थ आणि काम आणि मोक्ष यांच्या संबंधीचा उपदेश सांगत असताना पूर्ववृत्त म्हणजे मागो घडून गेलेल्या घटनांचा उल्लेख करून कथेच्या स्वरूपामध्ये जो उपदेश केला जातो त्याला इतिहास म्हणतात. बरोबर. मग आता धर्माच्या अनुषंगाने केलेला उपदेश वेगळा असू शकतो, अर्थाच्या अनुषंगाने केलेला उपदेश, कामाच्या अनुषंगाने केलेला, मोक्षाच्या दृष्टिकोनातून केलेला उपदेश, हे प्रत्येकाचं पॅटर्न स्वतंत्र आहे. ते सगळं ह्याच्यात एकात घेतलंय.
आणि ते तुमच्या आयुष्याचं ध्येय आहे, प्रत्येकाच्या आयुष्याचं. धर्म अर्थ काम आणि मोक्ष याच्या अनुषंगाने केलेला जो उपदेश आहे आणि जो मागं घडून गेलेल्या घटनांच्या आधारावरती, म्हणजे त्याच्या पायावरती त्याचा आधार घेऊन जो केलेला उपदेश आहे तो कसा आहे आणि पुन्हा कथेच्या स्वरूपात आहे. तो तपशीलयुक्तम म्हणलेला नाही आहे तो कथायुक्तम म्हणलेला आहे. असा जो उपदेश असतो त्याला इतिहास म्हणतात. ही माझी अत्यंत आवडती व्याख्या आहे. आणि या व्याख्येच्या पातळीवरती तुम्ही कुठलंही पुस्तक काढून बघा, तुम्ही पुराणं काढून बघा, तुम्ही महाभारत काढून बघा, रामायण काढून बघा, एकनाथी भागवत काढून बघा, ज्ञानेश्वरी काढून बघा, तुम्ही काही काढून बघा, तुम्हाला या चौकटीमध्येच ते सगळं बसलेलं दिसेल. आणि म्हणून हा सगळा जो इतिहास आहे की नाही, हा इतिहासाचा खरा, म्हणून मला असं नेहमी असं वाटतं की ज्ञानेश्वरांचं पसायदान हे आपण म्हणतो की ती वैश्विक प्रार्थना होण्याच्या थोडीच आहे. का तर त्याच्यात सगळ्या विश्वाबद्दल सांगितलेलं आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाभो. ज्याला जे हवंय त्याला ते मिळू दे, असं माऊलींनी म्हणलंय सगळ्यांना. हा, आणि सगळ्यांना. त्याच्यात कुठं असं एखाद्या धर्माला आणि एखाद्या जातीला असं अजिबात नाही आहे. ते अख्ख्या मानव जाती, भूता परस्परे परो, म्हणजे हे जे भूत आहे, भूत म्हणजे असं भूत नाही, ते भूता म्हणजे ही सगळी जी काही प्राणीमात्रा आहेत त्या प्राणीमात्रांच्या बद्दलची भावना व्यक्त करताना भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, अख्ख्या विश्वाबद्दल मागितलेलं ते पसायदान आहे. मग ते जसं वैश्विक प्रार्थना होण्याच्या तोडीचं आहे, किंवा आमच्या ज्या काही वेदांमधल्या घोषणा आहेत, कृण्वन्तो विश्वमार्यम, म्हणजे आम्हाला आर्य हा शब्द हा संस्कृतीवाचक असण्यापेक्षा सभ्यतावाचक आहे. आम्हाला एखाद्याला आर्य करायचं आहे म्हणजे त्याला सभ्य करायचं आहे, त्याला सुसंस्कृत करायचं आहे. नाही तर आर्य म्हणून आता आपल्याकडं आपण जे शिकलो ते असे छान गोरे नाकेले वगैरे असे असं सगळं मागं जटाबिटा असलेले, ती मुळात ती थिअरी चुकीची आहे. आर्य बाहेरून आली तर ती आपण, तो काय वेगळा विषय आहे, त्याच्यात मला आता त्या खोलात जायचं नाही आहे. पण मग तसं जर असेल तर मग कृण्वन्तो विश्वमार्यमध्ये मग ते इकडं साऊथ आफ्रिकेत राहणार आहेत यांना कसं आर्य करणार तुम्ही, काय चुनाबिना लावणार ते ना. कृण्वन्तो विश्वमार्यम, आर्य म्हणजे सुसंस्कृत, आर्य म्हणजे सभ्य, आर्य म्हणजे ज्ञानवंत. आम्हाला सगळं विश्व सुसंस्कृत करायचं आहे, सभ्य करायचं आहे, अशी आमची घोषणा आहे. वसुधैव कुटुंबकम, संपूर्ण वसुंधरा, संपूर्ण पृथ्वी हे एक कुटुंब आहे, अशी ज्या लोकांची धारणा आहे त्या लोकांच्या धारणेनी सांगितलेली ही इतिहासाची व्याख्या आहे. तर ही इतिहासाची व्याख्या सुद्धा तुमची आमची एका धर्माची, एका जातीची, एका समाजाची नाही, ती मानव जातीच्या इतिहासाची व्याख्या आहे. कारण हे 4 पुरुषार्थ प्रत्येकाच्या बाबतीमध्ये आवश्यक आहेत. त्याच्या बाबतीमध्ये उपदेश प्रत्येकानं आवश्यक आहे. तो कशा पद्धतीने केला पाहिजे ते पण सांगितलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या पार्श्वभूमीवरती जर आपण इतिहासाकडे बघितलं तर आपल्याला एक वेगळं दालन खुलं झाल्यासारखं दिसेल. आणि मग ह्या ज्या शंका कुशंका आहेत की नाही, या मनामध्ये अजिबात राहणार नाही आहेत की हे असंच आहे का, हे तसंच आहे का, मग यांनी असं म्हटलंय त्यांनी असं म्हटलंय. इतिहासाचा प्रवाह हा असा गंगेसारखा प्रचंड मोठा आहे. आपल्याला काय झालेलं आहे, आपण गंगा पाहिलीच नाही कधी, आपण गंगोत्री पण पाहिली नाही, आपण गंगाही पाहिली नाही. आमच्या देवघरात जी काय तांब्याची बुरकुली आहे तेवढीच गंगा आम्हाला माहिती आहे, पण ती खरी गंगा नाही ना. आत गंगाच आहे त्याच्या, पण गंगेचा आकार तेवढा नाही आहे. तसं इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे चौथीचं पुस्तक नाही. इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे आणखीन कुठली एखादी कादंबरी नाही. इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे एखाद्या कविता नाही, सिनेमा नाही, सिरियल नाही, ती झाली तुमच्या देवघरातली बुरकुली. इतिहास हा गंगेसारखा प्रचंड आहे, त्याला सामावून घेण्याची ताकद महादेवाच्या जटेतच आहे. हां, पण मग ती गंगा जर तुमच्या जटेत सामावून घ्यायची असेल तर ती विषही प्यावं लागतं, कैलासावरही राहावं लागतं, तेवढी तपश्चर्याही करावी लागते, अंगाला भस्मही लावून घ्यावं लागतं, तर मग ते सगळं आपल्यामध्ये पचू शकतं. एवढं सोपं नाही आहे. बरोबर. हां, त्यामुळे ह्या सगळ्याचा एकत्रित विचार करून आपण या सगळ्या पुढच्या काळामध्ये इतिहासाकडे पाहिले पाहिजे. जुने जाऊ द्या मरणा लागुनी असं होत नसतं. हां, बरोबर. हां, त्यातलंही जे काय, म्हणून गोनी दांडेकरांनी एका ठिकाणी फार छान म्हणलेलं आहे, मी त्या पुस्तकात त्याचा उल्लेख केलेला आहे की इतिहास हा प्रकाशदीप आहे. जे एखाद्या अंधाऱ्या गुहेत जात असताना
तुमच्या हातातली जी मशाल आहे किंवा ती मशाल म्हणजे इतिहास आहे. आणि मग त्या मशालीच्या उजेडामध्ये सगळं इतिहास हा प्रकाशदीप आहे, उणं दुणं सगळं स्वच्छ दाखवणारा. जे काय वाईट आहे चांगलं आहे ते सगळं दाखवतो तो आपल्याला त्या ह्याच्या उजेडात. हां, काय घ्यायचं आणि काय त्यागायचं हे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे. कसं आहे, इतिहास म्हणजे फक्त छान 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 असंही नाही आहे, फक्त वाईट 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 असंही नाही आहे, सगळं आहे त्याच्यामध्ये. पण माझ्या व्यक्तिमत्वासाठी, माझ्या समाजाच्या व्यक्तिमत्वासाठी, माझ्या राष्ट्राच्या व्यक्तिमत्वासाठी आवश्यक ते काय आहे. म्हणून समर्थांनी काय म्हटलंय, उत्कट भव्य तेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकावे. जे उत्कट आहे, जे भव्य आहे, ज्याच्यातनं माझ्या पुढच्या पिढ्यांना काहीतरी मार्गदर्शन मिळणार आहे, प्रेरणा मिळणार आहे, हे राष्ट्र मोठं होणार आहे, या राष्ट्राचं चारित्र्य मोठं होणार आहे, असं जे काही आहे ते इतिहासातनं घेता आला पाहिजे. त्याच्यासाठी ही इतिहास ही नावाची मशाल आहे आणि ती त्या आपण राष्ट्राच्या गुहेमध्ये घेऊन जात असतो. बरोबर. बाबासाहेबांनी पण एका ठिकाणी तू प्रश्नामध्ये उल्लेख केलेला होता. बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलंय की इतिहासामध्ये चंदन पण आहे आणि कोळसा पण आहे. हां, काय उगाळायचं हे ज्याचं त्यांनी ठरवलेलं बरं असतं. फक्त आपण अपेक्षा एवढी करायची की आत्ता लोकांना काय सवय झाली आहे की चंदनाचा कोळसा करायचा जाळून आणि मग तो कोळसा उगाळत बसायचा. असं होता कामा नये. ज्याला खरोखर सुगंध पसरवायचा आहे मग तो त्याच्या व्यक्तिमत्वाचा असेल, राष्ट्राच्या व्यक्तिमत्वाचा असेल किंवा अन्य कुठल्या चांगल्या गोष्टीचा असेल, त्यांनी चंदनच उगाळलं पाहिजे. आणि मग ते चंदन काय आहे आणि कोळसा काय आहे ही ओळखण्याची जी शक्ती आहे ती त्याला अभ्यासाने येते, दृष्टिकोनातनं येते, साधनेतनं येते, तपश्चर्येतनं येते. हे सगळं करण्यासाठी त्यांनी तयार राहिलं पाहिजे. तर मग तुमच्या व्यक्तिमत्वाला एक अर्थ शिल्लक राहतो. मला काय म्हणायचं आहे की ते बाकी समाजाचं, राष्ट्राचं काय होतं ते सोडून द्या. तुमच्या पुरतं जरी बघायचं झालं तरी भगवद्गीता म्हणते तसं, उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत. तुझ्या व्यक्तिमत्वाचा उद्धार आणि त्याची वाटोळं हे करणारा तूच आहेस. काय करायचं ते तू ठरव. आणि एकदा ते तू ठरवल्यानंतर दुसऱ्यांना दोष देत बसू नको. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे आणि ह्याच्याकरता इतिहास महत्वाचा आहे. बरोबर. कारण तो तुम्हाला जागोजागी, इतिहास म्हणजे काय आहे शेवटी, हे रस्त्यावरती वर लावलेले लाल दिवे आहेत. हे तुम्हाला त्या वेळेला धोका आहे म्हणून सांगतायत. तुम्हाला आता ते लाल दिवे असताना जर तुम्ही गाडी पुढे ढकलली तर कुठनं तर कोणीतरी येणार तुम्हाला धाडकन उडवून जाणार आहे. तुमचं जे काय व्हायचं ते होणार आहे. बरोबर. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टींच्याकडे आपण बघितलं पाहिजे. हे बाकीचे तपशिलातले वाद आहेत ना, ते तपशिलातले वाद हे असेच चालू राहणार आहेत. माणूस जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला प्रश्न आहे, त्या प्रश्नाला उत्तर दिली की त्या उत्तरावरती त्याचं एक मत आहे. मग ते चुकीचं पण आहे, बरोबर पण आहे. त्याच्यामुळे वादाला आपलं वादे जे आहे ते म्हणजे ते आपल्याकडे ते पण म्हणलंय, वादे जे आहे ते तत्वबोध हा. पण ते वाद वेगळे आणि आपण आत्ता घालतो ते वाद वेगळे. आपण वादासाठी वाद घालतो. म्हणून समर्थ म्हणतात, तुटे वाद संवाद तेथे करावा. जिथं वाद तुटतो, जिथं वाद संपतो, अशा लोकांच्या बरोबर संवाद करावा. आता हे सगळं सांगितल्यानंतर सुद्धा मी 2च समर्थांचे अवतरणं सांगतो आणि मग आज आपण विषय थांबूयात. की हे एवढं सगळं आत्ता तुला विचारावंसं वाटलं, मला सांगावंसं वाटलं. आता किती जण ऐकतील आपल्याला माहीत नाही, पण त्यांना समजा ऐकावंसं वाटलं तरी शेवटी समर्थ असं म्हणतात की हे सगळं जरी तुम्ही तुमच्या परीनं केलं तरी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. समर्थ असं म्हणतात की लोह परिसावरी रुसले. एवढं समजा सांगून सुद्धा आम्ही ठरवलं की आम्ही ह्याच्यातलं काहीच घेणार नाही. लोह परिसावरी रुसले तेणे सोनेपणाशी मुकले. तो लोखंडाचा जो तुकडा असतो तो परिसाला लावल्यानंतर त्याचं सोनं होतं असं आपल्याकडे मान्यता आहे. आता समजा हा लोखंडाचा तुकडा त्या परिसावरती रुसला, होणार काय आहे, तेणे सोनेपणाशी मुकले. त्याचं सोनं व्हायचं राहून गेले. पुढची ओळ फार महत्वाची, येत कोणाचे काय गेले. तो रुसला त्याच्यामुळे त्याचं सोनं व्हायचं राहिलं. आमचं काय जाणार आहे, काहीच नाही. हा, तसं आता हा जो सगळा विषय आहे तो जर तुम्ही त्या राईट कॉन्टेक्स्ट मध्ये समजून घेतला तर तुमचं सोनं होणार आहे. समजा नाही तुम्ही सोनं करून घ्यायचं ठरवलं, दगडच राहायचं, वाद होतील. नाही वादही घालायची काही कारण नाही आहे. त्याच्यात आमचं काय बिघडणार आहे, आम्ही सांगायचं ते सांगितलं. बरोबर.
कमेंट्समध्ये म्हटलं की लोक हे असं का बोललं तसं का बोललं त्यात वाद घालत बसतील. नाही ती काय शेवटी म्हणून मी म्हटलं ना की जिथं जिथं माणूस आहे तिथं तिथं प्रश्न आहे तिथं तिथं उत्तर आहे तिथं त्या उत्तरावरती त्याचं मत बरोबर. आहे. बरोबर. तुम्ही मस्त सांगितलं सर. तर पुन्हा एकदा सर धन्यवाद तुमचा की तुम्ही आमच्या चॅनल आलात आणि आमच्या ऑडियन्सला गाईड केलं. थँक्यू. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.